वार्तांकन रोखठोक बातमी। माढा तालुक्यातून जाणाऱ्या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांमधून विरोध होऊ लागलाय। या महामार्गात जमीन अधिग्रहित होणाऱ्या शेतकऱ्यांनी हा मार्ग रद्द व्हावा यासाठी आंदोलनाचं हत्यार उपसलंय। शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात मोडनिंब येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांची बैठक झाली। यावेळी अनेक शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्ग विरोधात तीव्र संताप व्यक्त केला। खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अरण इथं रास्ता रोको आंदोलनाचा इशारा याप्रसंगी देण्यात आला। यावेळी अरण, बावी, सोलंकरवाडी, करकंब आदी भागातील शेतकरी उपस्थित होते। ज्या गावातून शक्तीपीठ महामार्ग जात आहे त्या भागातील जवळपास 90% बागायत क्षेत्रावर याचा प्रभाव पडणार आहे। अनेक अल्पभूधारक शेतकरी भूमिहीन होणार आहेत। पाईपलाईन बाधित होणार आहे। या महामार्गाचं रेखांकन बदलून कोरडवाहू भागातून हा मार्ग नेण्यात यावा अशी मागणी अनेक शेतकऱ्यांनी यावेळी केली। शेतकऱ्यांच्या प्रश्नांची शासनाकडून दखल घेण्यासाठी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली अरण इथं महामार्ग रोको आंदोलन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला। शक्तीपीठ महामार्गात अधिग्रहित होणाऱ्या 27,000 एकरांपैकी 25,000 एकर बागायती क्षेत्र बाधित होणार आहे। सर्व शक्तीनिशी आम्ही या महामार्गाला विरोध करणार आहोत अशी माहिती खासदार राजू शेट्टी यांनी दिली आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।